सामन्याला सुरुवात करून घ्या, आपल्याकडे वेळ जास्तीचा नसणार आहे. सेमीफायनल मेगा फायनलचे सामने आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. आयोजकांकडून वारंवार सूचना येत आहेत. बारक्या कांबळे आणि संजय म्हात्रे जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक बारक्या कांबळे, नॉन स्ट्राईकवरती संजय म्हात्रे आपल्याला खेळताना पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण निवृत्ती पाटील पहिलं षटक टाकण्यासाठी आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील. वाघबिळी संघ आपल्याला या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. सन्मानित श्री मेघा दादा यांचं आगमन होत आहे. क्रिकेटचं एक आवडतं नेतृत्व आमच्या समालोचन कक्षामध्ये विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद आपल्याला घेताना पाहायला मिळते. आयोजक कमिटीच्या वतीनं उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं, सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे निवृत्ती पाटील आपल्याला पहिलं षटक घेऊन या 4 षटकांच्या मॅचमध्ये प्रथमतः गोलंदाजी करताना पाहायला मिळते. समोर रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे, पहिला चेंडू जमीन लगत राहिलेला चेंडू, एक धाव आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि एका धावेनंतर मात्र चेंडूला गॅदर केलं जात आहे. फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळते. एकच धाव, अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल. खराब फेकी पाहायला मिळाली, परंतु एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. संजय म्हात्रे स्ट्रोक खेळाय, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, परंतु झेल टिपला जाईल आणि पहिला गडी, पहिला आदरा इथे मात्र पाहायला मिळेल. संजय म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. निवृत्ती पाटील, सुंदर विकेट पाहायला मिळाली, त्याहूनही अतिशय सुंदर झेल, नेत्रपक झेल पाहायला मिळाला. मैदानाचा अडथळा आहे, मैदान भिजलेलं आहे, परंतु चला, आयोजकांकडून सूचना आहे, ज्या क्षेत्ररक्षकानं झेल टिपलाय ना त्यांना विनंती असेल की आपण सर्कलच्या आतमध्ये पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षण करायचे. सुंदर झेल घेतला, परंतु आपल्या कमी वयानं समोरच्या टीमला हादरा बसू शकतो. नियम सर्वांना सारखेच. दशा झाल्यानंतर दिशा देऊन काही होत नाही, दिशा आधी ठरवायची असते. आता ती वेळ पुन्हा येणार नाही. तो झेल टिपलाय, विकेटचं पतन झालंय, आता चुकीला माफी नाही. आता काय निर्णय घ्यायचा आहे तो आत्ताच घ्यायचा आहे, नंतर निर्णय घेऊन काही फायदा नाही. दोन चेंडूंचा खेळ झाला, एक धाव धावफलकावरती लागली. पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. कामोठे संघाला संजय म्हात्रेंच्या माध्यमातून मोठा आदरा बसला, मोठा धक्का बसला.
आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मास्टर सूर्यविलन कामोटेचा वेल फिनिशर अर्थात 40+ कामोटे ग्रामीणचा अतुल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. गेले कित्येक दिवस अतुल पाटील आणि बारक्या कांबळे आपल्याला सोबतीने क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. एवन जोडी म्हणून संबोधली जाते. ओ प्ले अँड मिस, इथे मात्र तिपराचित फलंदाजाचं घरट जाळून पळून काढण्याचं काम केलंय निवृत्ती पाटील आणि या सामन्यातून निवृत्ती दिली अतुल पाटीलला. मैदानाच्या बाहेर पाठवलंय. परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्र, 2 मोठे हादरे. निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर. खरपूस समाचार बोल्ड केलंय. त्रिफळाचित अतुल पाटील मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. कामोटे संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जबाबदारी फार मोठी असणार आहे. 3 चेंडूंवरती फक्त 1च धाव. 4 षटकांचा असणारा सामना म्हणजे अजूनही 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 21 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांचं लक्ष टार्गेट मात्र सेट करावं लागणार आहे. यशस्वीरित्या ते काम पार पाडणारा बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे, परंतु ती जबाबदारी आता स्वीकारावी लागणार आहे. प्रतोष गोवारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. संघनायक आहे आणि ती संघनायकाची भूमिका जबाबदारपणे पाळणं फार महत्त्वाचं. आवाज राहू दे एवढा. पारगाव संघाचं आपल्याला आगमन इथे होताना पाहायला मिळतंय. सहर्षाचं स्वागत आहे. वेळेत उपस्थिती दर्शवल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन असणार आहे. आणि यानंतर मात्र मी वाघबीळ संघाला आणि ट्रॉम्बे संघाला विनंती करणार आहे की आपली उपस्थिती आपल्याला दर्शवायची आहे, कारण 4-4 षटकांचे सामने आहेत. 20 मिनिटांनंतर नवीन मॅचला सुरुवात होईल. वेळेत सामने सुरू होतील, त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा वेळ दावडायचा नाही आहे. निवृत्ती पाटील सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळेल. तर आले सरची फुल टॉस पद्धत चेंडू कौरशिपला खेळून काढलेला फटका. 1 धाव कंप्लीट होतीये. फेकी होताना पाहायला मिळेल. एका धावेवरती थांबावं लागेल. बारक्यानं नाकार दिलाय. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक हाफमधून आपल्याला एकच संघ मात्र वरती जाताना पाहायला मिळतोय. बारक्यासाठी हा चेंडू पाहतोय. बॅट तर जोरामध्ये मोठा फटका खेळण्याचा इरादा ठेवून फिरवली आहे, परंतु इथे सुद्धा आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणि खरं तर दिगोडे संघाची खासियत राहिली आहे प्रभावीपणे गोलंदाजी. या दिगोडे संघाचं मात्र बळ राहताना पाहायला मिळाले. 5 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त 2 धावा खर्च केल्यात. 2 हादरे बसवलेत. बारक्या हलक्या हाताने खेळून काढले. घाई करायची नाही, जबाबदारी ठेवली आहे आणि 1 धाव सिंगल घेतली आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संपताना पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा म्हणजे 0.50च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात. माऊली प्रसाद. खरं तर आपण ही स्पर्धा घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. आमचे सगळे ऑफिशियल्स, आमचे गुणलेखक, कॅमेरामन, समालोचक, आमचे DJ वाले, सगळ्यांचं स्वागत. 3 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आणि आता अलंकार पाटील. खरं तर मागील सामन्यामध्ये अलंकार पाटील यांना गोलंदाजी करताना पाहिलं नाही. या मॅचमध्ये चेंडू हातामध्ये घेतलाय दुसरं षटक टाकण्यासाठी. दिगोडे गावाकडून खेळलं जाणारं एक वेगळं समीकरण आपल्याला इथे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मागील मॅचचा
सामनावीर राहिला होता अलंकार पाटील आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आहे. फुल टॉसमध्ये चेंडू आला तसा भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषा पल्याड 6 धावा षटकार. बारक्या कांबळेला उगाच रायगडचा वेल फिनिशर म्हटलं जात नाही. ती कलात्मकता आहे, ती नजाकत आहे, तो आत्मविश्वास आहे आणि विश्वासनं भरलेला तो फटका आहे. बारक्याला तुम्ही फुल टॉसमध्ये चेंडू टाकूच शकत नाही. बारक्याला जर तुम्ही असे चेंडू टाकले तर त्याला लॉलीपॉप सारखं बारक्या खाऊन टाकेल, कारण त्याचा फेवरेट आयटम लॉलीपॉप आहे. हो हो, आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. ढकलून खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती. एक धाव कंप्लीट केली आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. बारक्याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर सुद्धा म्हटलं जातं. धावा कशा जमवायच्या, मॅच कशी जिंकायची याचं समीकरण बारक्याकडे तंतोतंत आहे. तेच पाहायला मिळाले. इथे मात्र उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. निराशाजनक बारक्या पंचांकडे पाहतोय. पंचांनी 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर घोषित केलाय, परंतु हा चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. गोलंदाजाचं कमबॅक, षटकारानंतर कमबॅक पाहायला मिळालंय. पॉईंटच्या दिशेनं हलक्या हातानं एक धाव पळून काढली, पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडूची फेकी होताना पाहायला मिळाली आहे. एकच धाव, एकच धाव. समालोचन कक्षामधून वारंवार फलंदाजांसाठी दिले जाणारे आवाज. इथे एक धाव, एक धाव, एक धाव आपल्याला पाहायला मिळते. यष्टी रक्षक आपल्याला चेंडूला गॅदर करताना पाहायला मिळाले नाही. स्लिपमध्ये चेंडूला अडवलं गेलंय. तेरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. या षटकात आतापर्यंत 10 धावा आल्यात आणि या षटकातील शेवटचा चेंडू अलंकार पाटीलच्या माध्यमातून. बारक्या लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, वाईड चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव ॲड होईल. चेंडूला पाहिल्या सरशी हेरलं. अशी सिच्युएशन T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली होती. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्वतः चेंडूला आपल्या कार्पेट झोनमध्ये अडवण्याचं काम केलंय. डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळाली आहे. अलंकार पाटील सुंदर षटक पाहायला मिळालं. फक्त 11 धावा खर्च केल्या आणि धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळाल्या त्या तब्बल 14 धावा 2 षटकांनंतर. बारा चेंडूंमध्ये 14 धावा आल्यात. उर्वरित 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाणार. दिगवडे संघाला जर थांबवायचंय तर मोठे फटके येणं फार गरजेचं. बारक्याच्या बॅटमधून अद्याप एक षटकार आला आहे, परंतु तदनंतर बारक्याला सुद्धा थांबवलंय. शैलेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतील. वाघवीर संघाचं आगमन झालंय. शैलेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. समोर आपल्याला प्रतोज पाहायला मिळतोय. बॅटच्या रडारमधला चेंडू, एक धाव कंप्लीट केली आहे. बारक्या दुसरी धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड नसणार आहे.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बारक्यासाठी हळूवार पद्धतीनं टाकलेला हा चेंडू आहे. गतीमधलं परिवर्तन, जेवढ्या वेगानं बारक्याची बॅट फिरली तेवढ्या वेगानं चेंडू आलाच नाही, सरळ यष्टीरक्षकांकडे निघून गेला आहे. डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते. दिगोडे संघाकडनं अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये बहाल होताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी सुरू आहे. कामोठे संघ धावांच्या बाबतीमध्ये थोडासा बॅकफूटवरती पडताना पाहायला मिळतोय. जास्तीच्या धावा जमवाव्या लागतील बारक्यासाठी. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली शैलेश यांची. 3 चेंडूवरती फक्त 1 धाव. परंतु थांबेल तो बारक्या कसला. सुंदर फटका पाहायला मिळालाय. चेंडूला भिरकावून दिले सीमारेच्या पलीकडे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. नाव जरी बारक्या असलं तरी कामगिरी मोठी आहे. स्कोर धावफलकावरती आपल्याला 21 धावा पाहायला मिळते. 21 रन्स, 21 धावा धावफलकावरती. मोठा फटका, जसा बारक्याला सांगितलंय ना, अजून 4 राहिले, त्यातला 1 आलाय. बारक्या कांबळे आक्रमक स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. नाव बारक्या आणि कामगिरी मोठी, महान कामगिरी. क्या है बारक्या. बारक्या म्हणजे आमच्या रायगडचा वेल फिनिशर आहे. बारक्या म्हणजे आक्रमक फलंदाज आहे. बारक्याच्या बॅट मध्ये आला म्हणजे चेंडू सीमा पार आहे. आणि बारक्याच्या बॅट मधून लगातारचा 3रा षटकार सुद्धा आहे. मागील मॅच मध्ये सुद्धा षटकार हॅट्रिक कंप्लीट केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा षटकार हॅट्रिक कंप्लीट होताना पाहायला मिळते बारक्याची. धावफलक 33 धावा, 33 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सुंदर, दमदार, बहारदार, सदाबहार फटकेबाजी. बारक्यानं कामगिरी सुंदर केली आहे. आता प्रज्योतला सुद्धा त्या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये. स्वतः यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू घेऊन येत आहेत. गोलंदाज नेम सूरज पाटील. सूरज पाटीलनं मागील मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. इथे गोलंदाजीचा भार घेतलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत. वाईड चेंडू येतोय. वाईड चेंडू घोषित केला जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वाईट. 32 धावा, 34 धावा धावफलकावरती लागल्या जातील. गोलंदाजीमधून मला वाटतं या षटकातून निवृत्ती घेताना आपल्याला पाहायला मिळाले नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती येतील. बॉलर नेम तेजन. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. काय गोलंदाजी पाहायला मिळते. लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव आपल्याला येताना पाहायला मिळेल. बाईकच्या स्वरूपामधली धाव येताना पाहायला मिळाली. बारक्या मैदानाच्या आतमध्ये वेल सेटल होताना पाहायला मिळतोय आणि तो बारक्या स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे.
या षटकातील एक चेंडू झाला आहे, अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती तब्बल आपल्याला 35 धावा पाहायला मिळत आहे. 35 रन्स. बारक्या ऑन फायर, टप्पाटप बारक्या मात्र फटके खेळतोय. लगातारचा 4था षटकार बारक्याच्या बॅटमधून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला आहे. सुंदर स्ट्रोक खेळला बारक्यानं, चांगली कामगिरी पाहायला मिळाली. बारक्या थांबायला तयार नाही आहे. आक्रमक बारक्या, गुडगा टेक, तमाशा देख. ओहो वाव, काय फटका पाहायला मिळाला आहे. अनबिलिव्हेबल स्ट्रोक, द परफेक्ट क्रिकेटिंग शॉट प्लेड बाय द बारक्या. लगातारचा 5वा बारक्याच्या बॅटमधून. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे रेकॉर्ड 6 षटकारांचं तोडलं युवराज सिंगनं. आणि बारक्या 6 मारणार काय? जर 6वा मारला तर लारा सुलक्षण भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. जर बारक्यानं लगातारचा 6वा षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज. आपल्या सनराईज क्रिकेट अकॅडमीचे लारा भाऊ यांच्याकडून मात्र 500 रुपयांचे कॅश प्राईज असणार आहे. बारक्याचा रिदम तोडण्यासाठी मला वाटतं इथं सामना थोडासा स्लो केलाय, परंतु थांबेल तो बारक्या कसला. तर बारक्या त्यांना सांगेल की चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मजला असून असरी भिंत नाही माझी. झोपडी जाळण्याचे झाले ते कैक काव्य, जाळू शकेल झोपडी आगती जिवंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान परंतु वाट चालतो मी, अडथळ्यांना अडथून अडकळणे हे बारक्याला पसंत नाही. आणि लगातारचा मारणार काय? बॅटच्या राडारमधून चेंडू आपण पाहतोय स्वीप शॉटच्या पद्धतीनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी पलायन पाहायला मिळतंय. षटकारापासून जरी वंचित राहिला असला तरी दमदार, बहारदार आणि लाजवाब खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना बारक्या पाहायला मिळतोय. अडचणीत असणाऱ्या कामोटे संघाला सावरण्याचं काम केलंय. धावफलक आपण जर पाहिलं तर धावफलक तब्बल जाऊन पोचले ते 49 या आकड्यावरती. वा बारक्या, सुंदर फटका पाहायला मिळतोय सीमारेषेच्या दिशेनं. मैदानावरती अडथळा, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी पलायन. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, फेकी होते परंतु बारक्या चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट करतो. 51 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि बारक्याला अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी 6 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 5 चेंडू झाल्यात. एक चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बारक्याला 50 साठी अर्धशतकीसाठी 6 धावांची गरज आहे. संघाच्या तब्बल धावा झाल्यात त्या 52 धावा आणि बारक्या खेळतोय 50 या धावांवरती. काय फटका पाहायला मिळाला. बारक्या कांबळे रायगडचा वेल फिनिशर, सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. अर्धशतकीय कामगिरी. बारक्या आपली बॅट थोडीशी आम्हाला दाखवा. सुंदर फटकेबाजी. 40+ बारक्याची पहिली 50 आहे. एकदा जोरदार टाळ्या बारक्या कांबळेसाठी. कामोट्याची शान, रायगडचा वेल फिनिशर आणि सुंदर फटकेबाजी करताना आपल्याला बारक्या पाहायला मिळाला. आणि तब्बल धावफलक जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोचलं ते